राष्ट्रवादी आणि भाजपची बातमी पाहिल्यानंतर आता आपण बातमी पाहतोय शिवसेनेची। खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत आहेत। शिवसेनेने बुधवारी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांची सभा आयोजित केली होती। यावेळी बांदेकर यांनी स्वार्थी राजकारणाकडे दुर्लक्ष करून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन खोपोलीकरांना केले। शिवसैनिक झटतात ते तुमच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी। सेनेचे उमेदवार हे सामान्य घरातील आहेत। भाजपवाल्यांना येथे मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागले, पण शिवसेनेला तसे कोणाला बोलवावे लागले नाही। सेनेचे सर्व पदाधिकारी एकवटले असून ते आता कामाला लागलेत। त्यामुळे विजय आपलाच आहे असा विश्वास व्यक्त करत आदेश बांदेकर यांनी धनुष्यबाण हाच उमेदवार समजून सेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन खोपोलीकरांना केले। आनंद या गोष्टीचा वाटला खरं तर या कर्जत विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने सर्व पदाधिकारी एकवटून कामाला लागलेले आहेत, काय ताकद असते बघा। एकीकडे साक्षात मुख्यमंत्री प्रचारासाठी येतात आणि शिवसेनेचे सर्व खंदे शिवसैनिक सांगतात साहेब तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सगळे काम करायला सज्ज आहोत। हीच खूप मोठी गोष्ट आहे। छान काम करा सगळेजण, सर्व उमेदवार, कारण धनुष्यबाण हे अत्यंत पवित्र असं चिन्ह आहे। आणि या ठिकाणी तीनही उमेदवारांना मी असं म्हणेन की धनुष्यबाण हाच उमेदवार आहे आपला, आणि त्याच भावनेतून धनुष्यबाणासमोरचं ते बटन दाबून तुमच्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमच्या घरातल्या या सगळ्यांना तुम्ही मोठ्या डौलानं तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवायचं आहे। आणि मला खात्री आहे की यापेक्षा जल्लोष साजरा करूया आपण खोपोली मध्ये भगवा फडकवून, आणि तो भगवा फडकवत असताना आपण विजयोत्सव साजरा करूया मोठ्या जल्लोषात।